हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या जिल्हा कोल्हापूर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अगदी झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक अशा दोन रोजच्या भाज्या बनवणार आहोत। पहिली म्हणजे गरमागरम गवारीची भाजी आणि दुसरी म्हणजे हाय प्रोटीन हिरव्या मुगाची उसळ। चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण गवारीची भाजी करूया। यासाठी मी गवारी व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे। कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्यायचं। कांदा टोमॅटो मऊ झाला की त्यात आपला घरातील मिरची मसाला टाकायचा आणि परत एकदा छान मिक्स करायचं। आता यात धुतलेली गवारी घालून व्यवस्थित परतून घ्या। त्यानंतर वरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा। एक खास टीप, कढईवर झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी ठेवायचं आणि तेच गरम झालेलं पाणी भाजीत घालायचं। यामुळे भाजी छान शिजते। काही ठिकाणी या भाजीत ओलं खोबरंही वापरतात, पण शेंगदाण्याच्या कुटानेही ही भाजी अप्रतिम लागते। आता वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, हाय प्रोटीन हिरव्या मुगाची उसळ। यासाठी कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिंग, हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून फोडणी परतून घ्या। आता यात भिजवलेले मूग घालून छान मिक्स करा। इथेही आपण झाकणावर पाणी ठेवून तेच गरम झालेलं पाणी भाजीत घालणार आहोत। यामुळे भाजीची चव आणि रंग दोन्ही छान टिकून राहतं। आणि या उसळला अधिक पौष्टिक करण्यासाठी मी यात भाजलेल्या भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बियांची, पंपकिन आणि सनफ्लावर सीड्स पावडर टाकली आहे। यामुळे उसळ हाय प्रोटीन तर होतेच, शिवाय चवही एकदम भन्नाट लागते। तर मित्रांनो, या दोन्ही साध्या, सोप्या आणि चविष्ट भाज्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।